Hi guys, welcome back to my channel. जसं की तुम्ही बघत आहात मी फुल रेडी झाले आणि ऊन पण खूप मस्त आज आलेला आहे. सो लास्ट 3 मंथ्स खूप जास्त विंटर होता, त्यामुळे आम्ही कुठे बाहेर पडत नव्हतो आणि बऱ्यापैकी सगळं काही क्लोज असायचं. बट फायनली आता समर सुरू झाला आहे आणि सगळं काही ओपन झालं आहे. तर गोथनबर्गमध्ये एक अशी शिप आहे जी की 18th सेंचुरीमध्ये पाण्यामध्ये बुडाली होती. तर त्या लोकांनी नेक्स्ट 2 इयर्समध्ये त्याचे सगळे इलेमेंट्स शोधून काढले आणि 1/3 ऑफ इलेमेंट्स त्यांना सापडले आणि त्यांनी ती पुन्हा रिबिल्ड केली इन 1984. तर ती शिप अजून पण गोथनबर्गमध्ये आहे आणि ती अजून पण मीन्स ट्रॅव्हल करते. सो ती शिप आज आम्ही बघण्यासाठी निघालो आहोत. ती शिप बघून झाल्यानंतर मी जाणार आहे एक स्ट्रीट फूड मार्केट एक्सप्लोर करण्यासाठी. तर बघूयात आजचा दिवस आपला कसा जातोय. चला तर मग माझ्यासोबत आज गोथनबर्ग एक्सप्लोर करूयात. काय मस्त ऊन पडलंय. हे बघा, स्वीडनमध्ये ना लोक असे समर सुरू झाला की एकत्र यायला सुरुवात करतात. मीन्स फॅमिली आणि फ्रेंड्स गेट टुगेदर करण्यासाठी, लाईक बार्बिक्यू वगैरे. चला तर मग तर मी आता आली आहे गोथनबर्गच्या पोर्टवरती आणि इथे खूप साऱ्या बोट्स आहेत, शिप आहेत आणि क्रूजसुद्धा आहेत. आणि या ज्या क्रूज आहेत त्या ऑल ओव्हर युरोपमध्ये जातात, लाईक जर्मनी वगैरेसाठी. तर हे माझ्या घरापासून फक्त 10च मिनिटावरती आहे. आणि हे जे पोर्ट आहे ते तुम्हाला मी दाखवते. हे आहे पोर्ट, त्याच्यावरती तुम्ही बघू शकता की किती मोठ्या मोठ्या क्रूज इथे आहेत. तर मी ज्यासाठी इथं आली आहे की एक ओल्ड शिप आहे इथं. आता तुम्हाला मी दाखवते ती शिप तिकडे आहे. ओपनिंग आज फक्त 4 वाजेपर्यंतच आहे. तर हो, ही आहे ती शिप जी आपण बघायला आलोय. तुम्ही बघू शकता ती ओल्ड आहे, कशी त्यांनी ठेवली आहे. त्याचं डिझाईन आणि त्याचं जे स्ट्रक्चर जे आहे ते तसं आहे. एखादी ओल्ड मूवीमध्ये जसं दाखवायचं ना, सेम त्या टाईपचं मला ही शिप वाटते. ही आहे शिपची एंट्री. थँक्यू. वाव, किती मोठी शिप आहे ही. हे जे रोप बघत आहात तुम्ही, जसं की या शिपला इंजिन नव्हतं तर हे वाऱ्यावर चालायची. तर ही जी रोप आहे त्याचा उपयोग ते सेल्स जे असतात ते वर खाली करण्यासाठी आणि ते वाऱ्याच्या डिरेक्शननुसार हलवण्यासाठी जो व्हायचा. आणि ही जी बेल आहे ह्याचा यूज ते इमर्जन्सी अलर्ट वगैरे देण्यासाठी करायचे. इथून आहे वरती जाण्यासाठी. वरती दाखवूया काय. इथं थांबल्यावरती त्याला सगळं दिसत असेल. कोणती शिप येतीये. चला आता आपण पुन्हा खाली जाऊयात. हे बघू शकता किती हेवी आणि किती मोठं आहे हे नेव्हिगेट करण्यासाठी, की लाईक लेफ्ट राईट आणि त्यांचे जे काही जायचं आहे त्यांना त्या दिशेने ते फिरवण्यासाठी. हे त्यांचं छोटं त्यावेळेस आहे त्यांचं. हे जे आहे ते ॲक्च्युली एक कंपास आहे. लाईक जेवढं मी यामध्ये वाचलं त्यातून मला हे कळालं की इथे तुम्ही बघू शकता की टोटल जे आहे ते 8 होल्स आहेत त्याच्यामध्ये. तर एव्हरी 30 मिनिट नंतर ते यामध्ये लाईक पुट करायचे या होलमध्ये ती पिन. आणि टोटल 8 असे होल्स आहेत. तर 4 आवर्स व्हायचे. तर ज्या डिरेक्शनला त्यांची शिप चालली त्या डिरेक्शनला ते त्या होलमध्ये ते पिन लावायचे आणि त्याच्यावरनं त्यांना समजायचं दर 4 तासांनी की आपली जी शिप आहे ती कोणत्या दिशेला चालली आहे.
काय मस्त आहे हे. मीन्स त्यावेळेस GPS आणि गुगल मॅप नव्हते, तर त्यावेळेस ते या पद्धतीने दिशा ओळखायचे. आतमध्ये जाऊया आपण आता. हो वाव, हा त्यांचा एरिया आहे जिथे ते लोक झोपण्यासाठी वगैरे हे करत असतील. खूप स्मॉल आहे बट वा मस्तच. त्यांनी आहे तसं ठेवलं आहे हे, लाईक मेंटेन केलं आहे. त्याच्यानंतर हा जो इकडचा एरिया आहे त्यांच्या कॅप्टनचा ड्रेस आहे, मस्तच. आणि हे बघू शकता ह्याच्यामध्ये ते असं जे काही त्यांचं इन्फॉर्मेशन असेल ते यामध्ये लिहित वगैरे होते. आणि हा जो पेन आहे तो त्यावेळेसचा आहे. त्याची ती कॅप आणि ही जी शिप आहे ती अशी दिसत असणार आहे, इतकी मोठी. त्याच्यानंतर ओ वाव, हे त्यांचा डायनिंग एरिया आहे. ह्याच्यामध्ये त्यांनी बघू शकता हे जे कप्स वगैरे पण आहेत, टी पॉट अँड ऑल, हे त्यावेळेसचं आहे. त्यांनी आहे तसं ठेवलंय ते. वाव, हे पण त्यांचं युनिफॉर्म, तर तिथं ते बसण्याचं वगैरे त्यांचं मस्त. आता आपण जे आतमध्ये बघितलं तो होता कॅप्टनचा डेक, म्हणजे त्याची राहण्याची जी रूम होती, त्याचा जो डायनिंगचा एरिया होता तो होता. आता आपण बघणार आहोत जे नॉर्मल कॉमन जे वर्कर्स होते इथं शिपवरती काम करणारे त्यांचा एरिया. तर त्या वर्कर लोकांना जे खाली त्याची जी एंट्री इथून आहे ते मला खूप डिफिकल्ट आहे खाली जायला, तुम्ही बघू शकता. जिथून आम्ही खाली आलोय आणि बघू शकता किती छोटीशी स्पेस होती, तिथून आम्हाला खाली यावं लागलं. त्या क्रू लोकांची छोटीशी लायब्ररी. हे आहे हे जेव्हा वॉर वगैरे होत असेल तेव्हा या शिप मधून पूर्ण त्यांचं जे काय आहे त्यांच्या. हा ऍक्च्युली हे ओपन होत आहे. जे कॅनन बॉल्स असतात ते या ड्रम्स मध्ये ते स्टोअर करत असतात. त्या काळातले युटेन्सिल्स वगैरे ठेवले. हे बघ अजून आहे त्यांच्याकडे. बायबल बघ त्या काळातली अजून सुद्धा पानं विजिरलेत, पण जिवंत बुक येते अजून सुद्धा. मेंबर साठीचा एरिया, हे त्यांची लायब्ररी आहे, बुक्स अँड ऑल. त्याच्यानंतर मला असं वाटतं हा त्यांचा प्लॅनिंग साठीचा एरिया, बिकॉज इथे सगळे मॅप ठेवलेले आहेत त्यांना जे काही लागणारे एसेन्शियल्स लाईक इंक अँड ऑल. आणि हे त्यावेळेसचे मॅप आहेत त्यांनी आहे तसे ठेवलेत. तर हा इथे क्रू सगळे मेंबर बसून प्लॅनिंग वगैरे करत असतील मे बी. हा आहे क्रू एरिया. हे थोडं त्यांनी मॉडर्नाइज केलंय कारण की अजून पण ही वर्किंग शिप आहे, सो इथे लोक राहतात. आणि हे त्यांचे स्टोरेज साठी दिलेली स्पेस. तर असा होता त्यांचा पूर्ण क्रू एरिया आणि ही शिपची टूर. तर आपण आता ज्या शिपमध्ये आहोत जी मी तुम्हाला दाखवली ती ॲक्च्युली वर्किंगमध्ये आहे अजून पण. त्यांनी मागे हे एक थोडंसं व्हिडिओज वगैरे त्यांचे दाखवलेत की त्यांनी ती कशी चालवली. तुला काय म्हणायचं याबद्दल?
ही अशी पहिली युनिक शिप आहे जी ऍक्च्युली नाही ऑपरेशनल आहे. एवढ्या नवीन इंजिनच्या जमान्यामध्ये सुद्धा ही सेल्सवर चालणारी, विंडवर चालणारी एकमेव अशी शिप आहे. आणि इथं अजूनही सगळं वुडन शिप आहे फुल्ली. ही याच्यामध्ये थोडंफार त्यांनी रिइन्फोर्समेंट केलं आहे, पण अजूनही त्याच काळातले सगळे कॅनन्स वगैरे वर्किंग आहेत. आणि एक मजेदार किस्सा असा होता की ही शिप एक एक्सपेडिशनवर चालली होती टुवर्ड्स US इथे गॉथेनबर्ग वरून. तर ते फ्रान्सच्या पोस्टवरती त्यांना एक मेडे कॉल आला आणि तिथं त्यांना असं कळालं की ह्या शिपनी रिसीव्ह केला मेडे कॉल. आणि ती जी एक मर्चंट शिप होती जी ऑलमोस्ट डिस्ट्रॉय झाली होती आणि ते लोकांनी मेडे दिला होता. तर त्यांना बिलीव्ह होत नव्हतं की आपण कोणत्या काळामध्ये. त्यांना असं वाटलं की आम्ही टाइम ट्रॅव्हल केलाय, कारण की त्यांना रेस्क्यू करण्यासाठी एक वुडन शिप आली जी लिटरली 18th सेंचुरीमध्ये पायरेट्स वगैरे त्या काळात वापरतात तशी शिप होती. आणि त्यांनी रेस्क्यू केलं. बऱ्याच वेळेस त्यांना विश्वासच बसत नव्हता की हे रिअल आहेत की हे ऍक्च्युली पायरेट्स आहेत. आणि इतकं म्हणजे त्यांना नवल वाटलं होतं, कारण की अजूनही ही वर्किंग शिप त्या काळातली ही आहे. हेच मोठं नवल आहे. आणि शिप इथे पोर्ट होती काही महिन्यांसाठी आणि मग ही ऍक्टिव्हली 6 महिने एक्सप्लोर पण करत राहते टुवर्ड्स द सीज. त्यामुळे आता टायमाला इथं डॉक झालेली आहे गॉथेनबर्ग पोर्ट वरती. आणि हे एक नवीन आश्चर्य आहे की त्यांनी अजूनही मेंटेन ठेवली एवढी. आता ही थोड्या दिवसच फक्त इथे आहे गोथेनबर्गमध्ये, त्याच्यानंतर ती पुन्हा ट्रॅव्हलिंगसाठी जाणार आहे. पण सरप्राइझिंग आहे ॲक्च्युली. आणि हा खूप एक मस्त एक्सपिरियन्स आहे ॲक्च्युली. काही लोक व्हॉलंटिअर पण करतात की मला जर त्या काळातलं ते हिस्टॉरिकली कपडे घालून तुम्हाला जर तसं जीवन जगायचं आहे आणि प्लस तुम्ही वरती चढू शकता, मास्क लावणं आणि प्रॉपर रोप हे करणं आणि प्लस तुम्हाला सगळं क्लिनिंग वगैरे करणं, सगळं ती जी फिलिंग जर तुम्हाला घ्यायची असेल की तुम्हाला जर एक्सपिरियन्स करायचा असेल तर त्याच्यासाठी व्हॉलंटिअरिंग पण असतं आणि त्यांच्यासाठी त्यांच्या वेबसाईटवर तुम्ही बघू शकता. नाईस. तर असा होता आमचा हा शिपचा एक्सपिरियन्स. तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आमची शिप बघून झालेली आहे. आता आम्ही नेक्स्ट निघालो आहोत एका फूड मार्केट काइंड ऑफ, म्हणजे स्ट्रीट फूड मिळतं तिथं सगळं काही, तर ते एक्सप्लोर करण्यासाठी. इथून थोडं लांब आहे ते, तर आम्ही बघू ट्रॅम किंवा बसने आम्ही तिथे जाऊ. आणि अजून एक तुम्हाला दाखवते. तिकडे बघेल, तिकडे फक्त फ्लावर्स अँड फ्लावर्स. आणि कसं डेकोरेट केलंय त्यांचं घर. वाव. आम्ही आलो आहोत स्ट्रीट फूड मार्केटमध्ये आणि हे बघा, वाव. लाईक हे मला एक फॅन्सी रेस्टॉरंट वाटतंय. कुठल्याच अँगलनी मला हे मार्केट नाही वाटत आहे. अमेझिंग. स्ट्रीट फूड वाउचर्स. होते ऑयस्टर्स आणि सी फूडचे ऑप्शन्स. आणि खूप सारे फूड ऑप्शन्स पण होते इथे. मेन्यू दिले होते त्यांनी. नॅचोस, बर्गर्स आणि व्हिएतनाम फूड पण अवेलेबल होतं. इवन इंडियन फूड पण होतं. त्यानंतर आम्ही गेलो फर्स्ट फ्लोअरला. लाईक इथं हे जे मार्केट आहे ते 2 फ्लोअर मार्केट आहे. तर फर्स्ट फ्लोअरवरती बार एरिया होता आणि इकडे खूप काही आर्ट केलं होतं. लाईक मी तुम्हाला दाखवते. हे बघा, वाव.
इथे इवन टॅटू आर्टिस्ट पण होते. त्यानंतर आम्ही गेलो टॉप फ्लोअरवरती आणि हा बघा वरतून व्ह्यू कसा दिसतोय. वाव. तर हा होता आजचा आमचा दिवस. आता आम्ही खातो आणि घरी निघतो. आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 5 आणि हे स्ट्रीट मार्केट जे होतं ते ऑलमोस्ट संपलंच होतं आणि आम्ही एकदम एंडला आलो आहे. त्याच्यामुळे आम्हाला खूप कमी मेनू मिळाले खाण्यासाठी. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा आणि पाहत राहा. बाय.